मुंबई म्हणजे आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका हे आता बोलणं बंद करा. कारण आपण आता गरीब होण्याच्या मार्गावर आहोत. कारण ज्या तिजोरीच्या जोरावर आपण ही फुशारकी मारायचो तीच तिजोरी आता वेगानं रिकामी होतीये. पण का? याचं उत्तर तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्की मिळेल. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. लोकसत्ताच्या रिपोर्टनुसार बीएमसीच्या मुदत ठेवी 91,000 कोटींवरून आता 81,449 कोटींवरती आले. पण थांबा, खरा ट्विस्ट इथेच आहे. या 81,000 कोटींपैकी तब्बल 44,826 कोटी रुपये हे कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PF, पेन्शन्स आणि ग्रॅज्युइटीसाठी राखीव आहे. बीएमसीवर सध्या 2,44,000 कोटींची देणी आहे. मित्रांनो, हा आकडा पालिकेकडे असलेल्या निव्वळ रोख रकमेच्या 7 पट जास्त आहे. आता तुम्ही विचाराल, मग हे मोठे प्रकल्प चालतात कसे? इथेच बीएमसी एक तांत्रिक खेळी खेळते ज्याला म्हणतात ITT, इंटरनल टेम्पररी ट्रान्सफर. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एका कामासाठी राखून ठेवलेले पैसे दुसऱ्या कामासाठी तात्पुरते वापरायचे. या बजेटमध्ये पालिकेने सुमारे 13,765 कोटी रुपये अशा प्रकारे इकडून तिकडे हलवण्याचं नियोजित केलंय. पण मित्रांनो, हे म्हणजे घराचं भाडं देण्यासाठी मुलाच्या शिक्षणाचे पैसे वापरण्यासारखं आहे. आणखीन एक धक्कादायक गोष्ट म्हणजे 500 स्क्वेअर फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफी आहे. हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण बजेटमध्ये लपलेला मुद्दा असा आहे, आता या घरांसाठी पाणीपट्टी आणि मलनिस्सारण शुल्क, वॉटर आणि सॅवरेज टॅक्स आकारण्यासाठी नवीन पॉलिसी तयार केली जाते. म्हणजे एका हातानं दिलेली सवलत दुसऱ्या हातानं काढून घेण्याची ही तयारी आहे का, असा सुद्धा प्रश्न विचारला जातो. बीएमसी आपला बराचसा पैसा कोस्टल रोडसारख्या मेगा प्रोजेक्टवरती खर्च करते. पण तज्ज्ञांच्या मते हा प्रकल्प केवळ 1.25% कार मालकांसाठी. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जिथे दिवसाला 1.30 लाख वाहनं धावतील असा अंदाज होता, तिथे प्रत्यक्षात फक्त 43,000 वाहनं धावत आहेत. पण मग प्रश्न असा पडतो की मुंबईकरांच्या मूलभूत गरजा जसं की खड्डेमुक्त रस्ते आणि आरोग्य यांकडे दुर्लक्ष करून केवळ ग्लॅमरस प्रकल्पांवरती हजारो कोटी रुपये खर्च करणं कितपत योग्य आहे? तर मित्रांनो, बीएमसी दिवाळखोर झाली आहे का? तांत्रिकदृष्ट्या नाही. पण ती ज्या कर्जाच्या आणि देण्यांच्या सापळ्यात अडकले ते पाहता भविष्यात मुंबईकरांवर करांचा मोठा बोजा पडण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. तुम्हाला काय वाटतं? आपण फक्त श्रीमंत महानगरपालिका म्हणून मिरवायचं की खरोखरच तळागाळातील सुविधांवरती लक्ष द्यायचं? कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की सांगा. आणि अशाच माहितीसाठी आमच्या व्हायरल कारभारला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.